16व्या शतकाच्या मध्यात दख्खनच्या भूमीवर अनेक लहान सरदार आणि शेतकरी कुटुंबे शांतपणे आपले जीवन जगत होती. भोसले घराण्याचे मूळ पुरुष बाबाजी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर आणि पुणे जिल्ह्यातील हिंगणी बेराडी व दिवाळगाव या गावांचे पाटील म्हणून मिळणाऱ्या देणीवर शांत जीवन जगत होते. ही गावे त्या काळी अहमदनगरच्या निजामशहाच्या अधीन होती. बाबाजींचे पुत्र मालोजी आणि विटोजी यांचे गावातील काही लोकांशी मतभेद निर्माण झाले. या मतभेदांमुळे दोन्ही भाऊ आपल्या पत्नींसह दौलताबाद टेकड्यांच्या पायथ्याशी असलेल्या वेरूळ गावात स्थलांतरित झाले. मात्र येथे शेतीच्या संवर्धनाची शक्यता अपुरी होती. नव्या संधींचा शोध घेणे अपरिहार्य झाले. रोजगाराच्या शोधात मालोजी आणि विटोजी निजामशाहीतील कुलीन सरदार सिंदखेडचे जाधव राव यांच्या सेवेत दाखल झाले. सामान्य सैनिक बाळगीर म्हणून त्यांनी आपली नवी वाटचाल सुरू केली. येथूनच भोसले घराण्याच्या उदयाची बीजे रोवली गेली.